अशी काय आहे? काय जमीन नाही, काय नाही, क्विंटल सुद्धा नाही, आम्हाला राशन नाही भेटत, काय नाही भेटत. किती जण लोक टोटल आले तिकडे? आम्ही 40 लोक. कशासाठी आलात? काम भेटते म्हणून आलो. बिगारी काम करत होतो आम्ही पहिले 4 वर्षापूर्वी. मग राहायला इथेच? राहायला या इथं म्हणजे इथूनच हे 4 वर्ष झाले सर. इथून आम्ही कुठं गेलो नाही, कुठं हल्लो नाही. आणि इथं झोपल्याच्या नंतर ऑटोमॅटिक घेऊन डायरेक्ट हे केलं. 1 वाजता अपघात ट्रक टाकून दिला. मग मले चवीतून उठलो, मग झोपेतून उठलो, पोट्याले पकडायला गेलो, पोट्यानं जीव सोडून दिला. पोरीच्या तोंडातून रक्त लायल्या, मायाला पोरगा पुतण्या ते बी जागावर. गॅटरीजचे कामं राहो, त्या कामासाठी आम्ही आलो. म्हणजे तिकडं आम्हाला रोजगार भेटत नाही, तिकडं मजुऱ्या बंद होऊन जाते. आमची फसल सोयाबीनची फसल केली, आम्ही चालले येत असतो इकडे कमावाले. अतिशय गंभीर असा अपघात झालेला आहे. एक डंपर चालक त्याचा डंपर मधील माल खाली करून तो परत येत असताना केसरन फाट्यावरती त्याला गाडी कंट्रोल झाली नाही आणि मग रस्त्याच्या कडेला फुटपाथ आणि फुटपाथच्या पलीकडे काय ग्राउंड मध्ये झोपलेले लोक आहेत यांच्या अंगावरून गाडी गेली. याच्यामध्ये 3 लोक मयत झाले आणि 6 लोक जखमी आहेत. डंपर चालकाला पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतलं, त्याची मेडिकल केली आणि त्याला आता अटक सुद्धा केली. खरं तर खरंच गंभीर अपघात आहे आणि याच्यामध्ये पोलिसांनी योग्य त्या कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपास करतोय. डंपर चालक दारूच्या नशेत होता असल्याची माहिती समोर येते, काय? बरोबर आहे, प्रथमदर्शनी असं वाटतंय. याच्याबद्दलची आम्ही मेडिकल टेस्ट केलेली आहे, रिपोर्ट आल्यानंतर कन्फर्म कळवलं जाईल. मयत कोण आहे, ते कुठून आले होते आणि फुटपाथवर का झोपले होते, म्हणजे काय त्यांचं? नाही, हे बाहेरून आले होते नांदगाव या ठिकाणावर आणि मग ते कालच आले होते आणि त्या दिवशी निवाऱ्यासाठी तिथे फुटपाथवर झोपले होते आणि ते सर्व कुटुंबीय होते. आणि त्या दरम्यान हा रात्री साधारण 1च्या दरम्यान अपघात झाला. डंपर चालक कोण आहे? डंपर मालक चालकाच्या ज्यांच्या मालकीचा डंपर आहे त्याच्यावर काही कारवाई करणार आहोत का? नाही, निश्चितच आता डंपर चालकाविरुद्ध तर गुन्हा दाखल केलेला आहे. हा ड्रायव्हर आहे, साधारण 26 वर्षाचा इसम आहे आणि तो गेले अनेक दिवस डंपर चालवतोय. परंतु याच्यामध्ये आणखीन काही निग्लिजन्स आहे का, जो असू शकतो, तर तसा असेल तर पोलीस निश्चित योग्य ती कारवाई करतील. याच्यामध्ये जर बघितलं असेल तर हे अचानक काल आलेले लोक होते, त्यांना निवारा कुठे मिळाला नाही म्हणून त्या ठिकाणी ते राहिले. काही लोक त्या ठिकाणी राहतात, ही बाब सुद्धा बरोबर आहे. परंतु खरं तर याच्यामध्ये त्यांचा काही दोष नाहीये. अपघात जो झाला हा फुटपाथवरती गाडी चढून ते या ठिकाणी झोपले त्या ठिकाणी झाला. हा विषय खरं तर वेगळा आहे, परंतु विचार करायला लावण्यासारखा आहे, कारण याच्यावरती पोलिसांकडून निर्बंध नाहीये. पण याच्यामुळे परिस्थिती निश्चितच धोकादायक निर्माण होते. तर त्या भागात त्या डंपरला आपण बंदी घातली होती का मागच्या काही दिवसांपूर्वी? नाही, याच्यावरती बंधनं आहेत आणि या बंधनाच्या अधीन राहूनच तिथे याचं कामकाज चालतं. काय सेक्शन लावले ड्रायव्हर आणि तिथे आता त्या डंपर मालकावर सुद्धा आपण काही नाही, बरोबर आहे. आपण 105 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे, कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटेड टू मर्डर. याच्याबरोबरच आपण रॅश ड्रायव्हिंग, ड्रंक अँड ड्रायव्हिंग आणि इतर जे जखमी झालेले आहेत यांच्यासाठी 125 हे सेक्शन्स लावलेले आहेत. या व्यतिरिक्त सुद्धा पोलीस तपास करतात की आणखीन काही जर याच्यामध्ये कोणाचा निग्लिजन्स दिसून आला तर त्या सर्वांवरती कारवाई होईल. आतापर्यंत इंजुरीजचा आकडा आणि फेटलचा आकडा 6 जण इंजुर्ड आहेत आणि 3 जण फेटल.